बोल कामिनी. हॅलो ऋषी, मी हॅलो ऋषी, अरे मी साईराज बोलतोय. साईराज, तू कामिनीच्या घरी काय करतोयस? मी या दोघांची माफी मागायला इथे आलो होतो. पण ऐक, मला तुला आज संध्याकाळचं इन्व्हिटेशन द्यायचंय. कसलं इन्व्हिटेशन? आपण इथे कामेरकरांच्या घरी एक छोटीशी पार्टी करतोय, त्याबद्दल तुला इन्व्हिटेशन द्यायचंय आणि तू सगळ्यांना यायला सांग. पार्टी? हे मध्येच कसली पार्टी आणि कशासाठी? अरे आता एवढं सगळं चांगलं झाल्यावर पार्टी तो बनतीये ना ऋषी. तू सगळ्यांना घेऊन ये, मला पण सगळ्यांना भेटता येईल आणि माझं मन मोकळं करता येईल. मला खूप बरं वाटेल रे. प्लीज सगळ्यांना नक्की सांगा. हो ओके, मी सांगतो सगळ्यांना. आणि एक स्पेशल इन्व्हिटेशन त्या माणसाला ज्यांनी मला एक नवीन विजन दिलं, ज्यांनी माझे डोळे उघडले, त्याला माझ्याकडनं एक खास इन्व्हिटेशन. मला त्याला भेटायचं आणि प्रत्यक्षात थँक्यू म्हणायचंय. त्यामुळे आभासला आणण्याची जबाबदारी तुझी. ऋषी, अरे मी काय बोलतोय, बोलवशील ना आभासला? हॅलो, अरे ऐकतोयस का? हो ऐकतोय मी, बोल. अरे नाही, आभासला निरोप दे. त्याला म्हणव आज संध्याकाळी तरी येऊन भेट. हो सांगतो मी त्याला भेटायला तुला. अरे भेटेल काय, आज यायलाच सांग त्याला. ए साईराज, हे बघ, ते शक्य नाहीये कारण की त्याला खूप कामं असतात. नथिंग डुईंग. मला कुठलंही एक्सप्लेनेशन नकोय. आज तू त्याला घेऊन येणार आहेस, प्रॉमिस मी. अरे साईराज, माझं ऐकून तरी घे. प्रॉमिस मी. ओके. ए ओके वगैरे काही नाही. आज संध्याकाळी तू त्याला घेऊन येणार आहेस अँड दॅट्स फायनल. ऑल राईट. ग्रेट. संध्याकाळी भेटू पार्टीला. बाय. काय बोलायला रे साईराज? आणि कोण भेटणार आहे साईराजला असं म्हणत होतास तू? आभास. व्हॉट? अरे रिशा, काय गोळ्या? साईराजने कामिनीच्या घरी पार्टी अरेंज केली. आपल्याला बोलवले तिकडे आणि मला रिक्वेस्ट केली तिकडे आभासला आणायला. वाव, म्हणजे आजच्या पार्टीमध्ये आभास येणार आहे. अमेझिंग. रिशा, पण हे कसं शक्य आहे? तू कसा बोलवणार आहेस त्याला? फोन करून. अगं तू गप गप या जरा. अरे रिशा, पण तो कसा येईल यार? तो खर्च येणार आहे का? अरे का नाही येणार? त्याचा बेस्ट फ्रेंड त्याला बोलवणार पार्टीला, तर मग त्याला यावंच लागेल. हो ना ऋषी? सो एक्साइटेड. म्हणजे आभास जो पार्टीला आला तर साईराज खुश आहे, ठीक आहे, पण नीतू किती खुश होईल. ओ माय गॉड, कसला सुपर प्लॅन आहे. मी तर म्हणते ऋषी, तू त्याला बोलवच, मज्जा येईल. आणि हे खरंय, म्हणजे आयुष्यात आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही. लाईफ में थोडा बहुत 19-20 तो चलता ही. आणि अशा वेळेस कॉम्प्रोमाइज करून, ऍडजस्ट करून एक समाधानी सुखद आयुष्य जगता आलंच पाहिजे आपल्याला. पण कधी कधी आयुष्यात 19-20 करणं तो बनता येईल. आणि अशा वेळेस ऍडजस्ट करून, कॉम्प्रोमाइज करून एक समाधानी सुखद आयुष्य जगता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पायी चालणाऱ्याला सायकल हवी असते. सायकलवाल्याला मोटरसायकलवाल्याकडे बघून असं वाटतं की आपल्याकडे जर मोटरसायकल असती तर किती मज्जा आली असती. मोटरसायकलवाला कारवाल्याकडे बघून विचार करतो की कार किती कन्व्हिनियंट पडली असती. आणि कारमध्ये असताना जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला चार्टर प्लेन हवा असतो. पण आपल्याकडे जे नाहीये त्याच्याऐवजी आपल्याकडे जे आहे ह्याचा आपण विचार केला, त्यावर आपण जर फोकस केलं तर आपण एक सुखद आणि एक समाधानी आयुष्य जगू शकतो. ठीक आहे. काय रे सुम्या,
आता बरं वाटतंय का तुला? आर यू फाईन? ओके देन मी ऋषीला बोलावून आणते. कामिनी मॅडम, मी काय म्हणालो? आता काय आहे? मी पण तेच म्हणालो. रिशा एवढा वेळ बेडरूम मध्ये काय करत असेल ना? हो ना रे, मी म्हणजे बघ ना, तो मला म्हणाला की 5 मिनिटात जाऊन येतो आणि अजून आला नाही. मी आलेच. नाही, मी काय म्हणालो, रिशा शून्यकट्ट्याचं काम करत असेल ना? सुम्या, आय एम द बॉस. त्यामुळे मला माहिती आहे की कुठलंही काम आता अर्जंट नाही. मी आलेच त्याला बोला. मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जी गोष्ट आपल्याला मिळणार असेल ना, ती आज नाही तर उद्या आपल्याला मिळेलच, असा विश्वास ठेवा. ठाम विश्वास ठेवा. पण जर का ती वस्तू नाही मिळाली तर त्यावर रडत बसण्यापेक्षा लाईफमध्ये मूव्ह ऑन करायची तयारी सुद्धा ठेवा, तशी हिंमत सुद्धा ठेवा. पटतंय ना तुम्हाला? काय आय नो पटेलच तुम्हाला. चला, ह्याच नोटवर तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह सकारात्मक गाणं. ऋषी, ऋषी, अरे काय चाललंय तुझं? ऋषी, सगळे खाली तुझी वाट बघतात आणि हे काय, तू लॅपटॉप घेऊन काय करतो? गिव मी जस्ट 5 मिनिट्स. 5 मिनिटात मी येतो. नो, खाली सगळे तुझी वाट बघतात. चल, हे लॅपटॉप बंद कर आणि चल. कामिनी, आय प्रॉमिस 5 मिनिटं नक्की येईन. नक्की? आय प्रॉमिस. मी हे सांगायला आले होते तुला की नीतू पुन्हा एकदा आभासशी बोलली त्याच्या प्रोग्राम मध्ये. आणि तो काय म्हणाला माहितीये? 6 महिन्यापूर्वीच त्याची एंगेजमेंट झाली आहे. ओ, असं का? ऋषी, अरे नीतू खूप हर्ट झाली आहे. मला असं वाटतं ना की आपण दोघं तिच्याकडे जाऊयात आणि तिला समजावूया. का? कुठे आहे ती? तिच्या घरी गेलीये. ऐक ना ऋषी, तुझं काम झालं असेल तर प्लीज आपण निघू. ऋषी, तुझ्याशी बोलतीये मी, तू काम काय करतोयस? हो, नाही, आपण जाऊया ना तिच्या घरी, तिच्याशी बोलूया आपण. पण मला फक्त 5 मिनिटं दे, मी हे संपून येतो खाली. इट्स ऑलमोस्ट अबाउट टू बी डन. मी 5 मिनिटात खाली येतो नक्की. जस्ट 5 मिनिट्स. ऋषी, खाली सगळे तुझी वाट बघताय. कामिनी, 5 मिनिटं प्लीज. मी येतो खाली, प्रॉमिस. नीतू, नीतू, अगं काय झालं? नीतू, नीतू काय झालं बाळा? अशी रडतेस का? हा, बोलणार आहेस का माझ्याशी? नीतू, कुणी काही बोललंय का तुला? हा, पल्लवी काही बोलली? भांडली तुझ्याशी? नीतू बोल ना बाळा, काय झालंय? बोल बोल बोल. आई यू वर राईट. आता फार वाट बघण्यात काही अर्थ नाहीये. तू वत्सला मावशीला फोन कर आणि तिला सांग बरव्यांना कळवायला. या सगळ्याशी माझा काय संबंध? संबंध आहे ऋषी. जर योग्य वेळी योग्य प्रश्नांची उत्तरं नाही ना मिळाली तर मग सगळंच अवघड होऊन बसतं. आणि मला माझ्या लाईफमध्ये अशी कुठलीही गोष्ट नकोय की ज्यामुळे मी नंतर रिग्रेट करेन. नाही ऋषी, मी तुला ऑलरेडी खूप वेळ दिलाय. मध्ये खूप सगळे प्रॉब्लेम सुरू होते म्हणून मीही इन्सिस्ट नाही केलं. पण प्लीज, मला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हो का नाही?